नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये आपण टिपक्यांच्या रांगोळ्या बघतो आहोत आणि अतिशय सोप्या, दिसायला एकदम सुंदर अशा रांगोळ्या आहेत नेहमीप्रमाणेच. तर 4 रांगोळ्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या जर रांगोळ्या तुम्हाला आवडल्या, तर नक्की तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा. खूप सुंदर दिसतील ह्या रांगोळ्या काढल्यानंतर. तर आजची जी रांगोळी आहे मैत्रिणींनो, पहिली रांगोळी आपण बघतो आहोत. तर ती 3 ते 2 टिपक्यांची आहे. आपण षटकोन काढून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण क्रॉसमध्ये लाईन काढून घेतल्यात आणि जे षटकोनाच्या ज्या बाजू आहेत, त्यासमोर आपण 2 लाईनचं कॉम्बिनेशन तयार केलं आहे. एक छोटी लाईन आणि एक मोठी लाईन. खालच्या साईडला मोठी लाईन काढायची आणि वरच्या साईडला छोटी लाईन काढून घ्यायची आणि आपण असा एक छोटा-छोटा दीपस्तंभ काढतो आहोत. जो आतला जो भाग आहे, पोर्शन आहे, तिथे तुम्ही कलरही भरू शकतात. अल्टरनेट कलर किंवा त्या तसंच ठेवलं तरी चालेल किंवा दुसरी डिझाइन ॲड केली तरी चालेल त्यामध्ये. तर अतिशय सोपीच रांगोळी आहे. हा जो आपण दीपस्तंभ काढतोय, तो तर तुम्हाला येतोच. बेसिकच आकार आहे तो. बेसिक रांगोळी आहे. फक्त आपण त्याला षटकोनासोबत काढलेला आहे. म्हणजे आपण छोटे-छोटे आकार वापरून वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतो. आणि तुमची बरीच प्रॅक्टिस झाली असणार आहे. तुम्ही स्वतःहून रांगोळ्या तयार करायला लागल्या असणार आहे, असा मला कॉन्फिडन्स आहे. कारण की बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात, की आम्ही रांगोळ्या शिकल्या आहे आणि स्वतः मनाने पण रांगोळ्या काढायला सुरुवात केली. तर खरंच खूप छान वाटतं काहीतरी तुम्ही माझ्याकडून शिकला आहात आणि स्वतः ट्राय करतात. खूप खूप धन्यवाद तुमचं आणि खूप कौतुक आहे तुमचं मैत्रिणींनो. तर आपले हे दीपस्तंभ काढून झाल्यानंतर आपण लाल कलरने 2 दीपस्तंभांच्या मध्ये मोठे-मोठे टिपके देऊन त्याला आतमध्ये गोलाकार बोल्टाने डिझाइन तयार केली आणि त्यामध्ये पिवळा कलर भरून घेतला आहे. तर कशी वाटली ही रांगोळी नक्की ट्राय करा आणि आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. एकदम साधी, सोपी, सुबक रांगोळी. कुणालाही जमेल अशीच रांगोळी आहे. जास्त किचकट पण नाही आणि काढून पण पटकन होईल अशी रांगोळी आहे. पुढची रांगोळी मैत्रिणींनो तुम्ही बघा 8 ते 2 टिपक्यांची आहे आणि टिपक्यांचा पॅटर्न बघा मी कसा काढला आहे. आधी 2 लाईन आपण 8-8 टिपके लाईन काढल्या 8-8 टिपक्यांच्या. नंतर 6, 4, 2 म्हणजे दोन्ही साइडनी एक-एक टिपका सोडून आणि मग रांगोळीचं ते म्हणजे टिपके काढून घेतलेत आणि जसे-जसे टिपके काढलेत त्या पद्धतीने आपण लाईन पण काढून घेतोय आडव्या. नंतर आपल्याला हे क्रॉसमध्ये जॉइन करायच्या आहेत लाईन्स. तर व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही ही रांगोळी बघा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. सोपीच आहे. काही जास्त अवघड नाही. फक्त लक्ष देऊन व्यवस्थित बघायचं कुठे कुठला जॉइन द्यायचा आहे तो. आपण प्रत्येक भागामध्ये अशा छान-छान रांगोळ्या बघतो, सोप्या रांगोळ्या बघतो. परत कमी कलरमध्ये कशा रांगोळ्या काढायच्या हे तुम्हाला मी शिकवत असते. तर प्रत्येक रांगोळीबरोबर आपल्या काही टिप्सही असतात, ट्रिक्सही असतात मैत्रिणींनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला म्हणजे तुम्हाला प्रत्येक टिप लक्षात येईल, प्रत्येक स्टेप लक्षात येईल आणि तुमच्या ज्या काही रिक्वेस्ट असतात रांगोळीच्या, त्या मी माझ्या वेळेनुसार पूर्ण करते. तर कधी-कधी ते शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण करते किंवा कधी-कधी लाँग व्हिडिओ. तर तुम्ही दोन्ही पण व्हिडिओ बघत चला. म्हणजे कधी-कधी लाँग व्हिडिओमध्ये पण तुम्ही ज्या रिक्वेस्ट टाकलेल्या असतात, म्हणजे कमेंट टाकलेल्या असतात मला, त्या मी लाँग व्हिडिओमध्ये पण दाखवत असते. काय 8 ते 10 मिनिटाचा वेळ काढायचा लाँग व्हिडिओसाठी. त्यामध्ये तुम्हाला 4-5 प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळतात आणि वेगवेगळ्या डिझाईन पण बघायला मिळतात. शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं एवढं पूर्ण डिझाईन दाखवता येत नाही आणि डिटेलमध्ये बघायचं असेल तर लाँग व्हिडिओचं एक बेस्ट ऑप्शन आहे. पुढची रांगोळी आपली 5 ते 5 टिपक्यांची आहे. आतमध्ये आपण चौकोन काढून घेतला आहे, म्हणजे थोडं कर्व देऊन काढलाय चौकोन आणि साइडने अशी डिझाइन तयार केली आहे. बऱ्याच मैत्रिणींना टिपक्यांच्या रांगोळ्या आवडतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आपण याआधीही टिपक्यांच्या रांगोळ्या बघितल्या आहेत.
या रांगोळ्या तुम्ही दारासमोर काढा, देवासमोर काढा, कुठेही काढल्या तरी त्या छानच दिसणार आहेत. जे आपण व्हाईट टिपके दिले तिथे तुम्ही लाल आणि पिवळ्या कलरचे कॉम्बिनेशन देऊन पण टिपके काढू शकतात. छान दिसतं ते पण. रोज-रोज कुठली रांगोळी काढू हा प्रश्नच म्हणजे राहणार नाही तुम्हाला. तुम्ही रोज आपले व्हिडिओ बघत चला आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलंय, विसरला असाल, नवीन असाल चॅनलवर, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात कशा काढायच्या, ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. पुढची रांगोळी आपली 5 ते 5 टिपक्यांचीच आहे. तर आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी एकदम साधी सोपी रांगोळी आहे. आणि अशा रांगोळ्या मी तुमच्यासमोर आणत असते, जेणेकरून तुम्हाला त्या काढता आल्या पाहिजे. असं जास्त असं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे रांगोळी काढताना. एकदम सिंपलच रांगोळ्या असतात, पण दिसायला अट्रॅक्टिव्ह असतात. आजच्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. दारासमोर काढून बघा. 1-2 दिवसात आता अधिक महिना पण संपतोय. जर आपल्या रांगोळ्या काढायच्या राहिल्या असतील तर नक्की काढा, गोपद्म वगैरेच्या. तसं नंतरही काढू शकतात, काहीच हरकत नाहीये. पण ह्या महिन्यात जास्त महत्त्व आहे त्यामुळे सांगते. आणि गोमातेची पण रांगोळी तुम्ही गाय वासरूची आपण जी रांगोळी काढली 1-2 दिवसापूर्वी, ती पण नक्की ट्राय करून बघा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण अशाच छान-छान रांगोळ्या बघणार आहोत. किंवा तुमच्या अजून काही रिक्वेस्ट असतील, कशा रांगोळ्या तुम्हाला पाहिजेत, कशा रांगोळ्या बघायला आवडतील, तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. मी वेळात वेळ काढून तुमची रिक्वेस्ट पूर्ण करेल आणि तुमच्यासमोर तुमच्या आवडीची रांगोळी घेऊन येईल. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर नक्की कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका. छान वाटतं जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात मैत्रिणींनो. म्हणजे एक आपण एकदम असं जवळचं आपलं रिलेशन वाटतं, काहीतरी आपल्या घरातलीच व्यक्ती असं वाटतं. आणि नक्की कमेंट करा. वाट बघेल मी. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या भागात अशा झटपट होणाऱ्या, सुंदर, सोप्या, कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.